देगलूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या वतीने घेण्यात आली पत्रकार परिषद। स्थानिक स्वराज्य संस्था देगलूर नगर परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात होती कार्यकर्ता आढावा बैठक आणि पत्रकार परिषद। या पत्रकार परिषदेला माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार मोहनअण्णा हंबर्डे, माजी आमदार सुभाषराव साबणे, नांदेड जिल्हा अध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, दिलीपराव धर्माधिकारी, अंकुश देसाई, लक्ष्मीकांत पदमवार, देवेंद्र मोतेवार यांची होती उपस्थिती। माजी आमदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या त्या ठिकाणी झालेलं आहे। माझ्यासोबत उपस्थित या मतदारसंघाचे माजी आमदार सुभाषरावजी साबणे, जिल्ह्याचे अध्यक्ष तालुक्याचे अध्यक्ष म्हणजे राहुल देसाई, जिल्ह्याचे महाराष्ट्राचे सरचिटणीस दिलीपरावजी धर्माधिकारी, लक्ष्मीकांत पदमवार अनेक सहकारी मंडळी यांच्या साक्षीनं आज या ठिकाणी राष्ट्रवादी कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे। सर्वप्रथम दीपावलीच्या निमित्तानं सर्व बंधू आणि भगिनींना माझ्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी खूप खूप शुभेच्छा देतो। योग चांगला आहे की आज दोन कार्यालयाचं उद्घाटन देगलूरमध्ये होते। एक मरखेलला व्यंकटराव पाटील गोजेगावकर आणि एक देगलूर शहरामध्ये याचं आता उद्घाटन झालेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या प्रमाणामध्ये आता झेप घेतोय। नांदेड जिल्ह्यातला नंबर 1चा पक्ष म्हणून येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी राहील असा विश्वास मला आणि माझ्या सर्व नेते मंडळीच्या मनामध्ये निश्चितपणानं आहे। उद्याच्या 25 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, प्रदेशाचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब, माजी मंत्री नवाब मलिक साहेब, अन्य मान्यवर या ठिकाणी पक्ष प्रवेश सोहळ्याच्या निमित्तानं येत आहे। आपण जर यापूर्वी बघितलं तर आदरणीय दादांचा 3 वेळेसचा प्रवास किंवा 3 वेळेसचे दौरे नांदेड जिल्ह्यामध्ये झाले। त्यामध्ये पहिल्यांदा माजी आमदार मोहनरावजी हंबर्डे आणि इतर मान्यवरांचा प्रवेश झाला। त्यानंतर आदरणीय खतगावकर साहेब, माजी आमदार आमचे सहकारी ओमप्रकाशजी पोकर्णा आणि त्यांच्यासोबत शेकडो पदाधिकाऱ्यांचा प्रवेश त्या ठिकाणी झाला। त्यानंतर चव्हाणवाडीला जो कार्यक्रम झाला तेव्हा शेषरावजी चव्हाण आणि त्या परिसरातील सगळी मंडळी याशिवाय माजी आमदार अविनाशरावजी घाटे, सुभाषरावजी साबणे, व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर यांचे वेगवेगळ्या स्तरावर प्रवेश होणे, कोणता मुंबईत झाला, कोणता शिर्डीला झाला आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात आवक वाढलेली आहे। अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलेली सगळी नेते मंडळी आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वात, आदरणीय तटकरे साहेबांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करते आणि त्यांचं स्वागत करणं हे माझं निश्चितपणानं काम आहे। किंवा येणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी स्वागत। सर, जैसे कि आपने कहा है कि प्रवेश हुआ है पदमवार सौगर माजी नगराध्यक्ष है और बबलू टिकाड़ है, उड़ा बालाजी टिकाड़ हो, भास्करराव खतगावकर साहब हो, एक अच्छी मजबूत आपके साथ आए हैं, तो आप इसके ऊपर क्या कहें? देखो, खतगावकर साहब का तो आपको भी पता है, कई सालों से उन्होंने जिले का नेतृत्व किया है, आज भी राष्ट्रवादी का नेतृत्व कर रहे हैं। उनके नेतृत्व में हम सब लोग भागदौड़ कर रहे हैं। आने वाले समय में नगर पालिका के अध्यक्ष, माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत साहब पदमवार हो, हमारे सहयोगी बालाजीराव टेकाड़े और अन्य सारे पदाधिकारी दादा के उपस्थिति में प्रवेश करने जा रहे हैं। सर, हे जे आता येणारी निवडणूक आहे स्वराज्य संस्थांची, नगरपालिकेची, नगर परिषदेची स्वयंबळावर लढण्याचं आहे की काँग्रेस पक्षाला त्यांचा आपण युती करणार आहोत? समविचारी पक्षासोबत युती करायला राष्ट्रवादी काँग्रेस तयार आहे।
इतर पक्षासोबत युती करण्याचा प्रश्न निर्माण होत नाही आणि राहिला पक्ष स्वबळावर निवडणुका लढवण्याचा. आपण बघितलं की तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असतील तर आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी त्यांच्या झालेल्या पक्षाच्या वेगवेगळ्या बैठकांमध्ये ज्या ठिकाणी शक्य असेल तिथे आम्ही मैत्रीपूर्ण लढू आणि जिथं शक्य नसेल तिथं स्वबळावर लढावं लागेल अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यातून काय संदेश घ्यायचा तुम्ही म्हणालात की अजित पवार गट मोठ्या प्रमाणात भरारी घेत आहे, परंतु या ठिकाणी शरद पवार गटात समजून तिथलेच प्रमुख पदाधिकारी तुमच्या पक्षात आले त्याच्यात असं होणारच आहे ना. की जेव्हा पक्षांतर होते तेव्हा कुठल्या ना कुठल्या पक्षातले लोक कुठल्या पक्षात जातात. नवीन येणारे कार्यकर्ते हे फार कमी प्रमाणात राहतात. त्याच्यामुळं यांची नाळ राष्ट्रवादी काँग्रेसशीच जोडलेली आहे आणि त्याच्यामुळं मोठ्या पवारसाहेबाकडून छोट्या पवारसाहेबाकडे एवढाच फरक. सर लक्ष्मीबाई पंतप्रधान साहेबांच्या नेतृत्वाखाली जे नगरसेवक होते, माजी नगरसेवक, ते संपूर्ण नगरसेवक तुमच्या याच्यामध्ये पक्षामध्ये आले? नाही काही जण यायचं राहिले असतील तरी त्यांच्याशी संपर्क चालू आहे. माझ्या स्तरावर मी बोलतो, खडगावकर साहेबांच्या स्तरावर ते बोलत आहेत, सामने साहेबांच्या स्तरावर ते बोलत आहेत, कदमवर सहकारी प्रयत्न करत आहेत. त्याच्यामुळं राहिलेल्या लोकांना देखील आम्ही विनंती करून आमच्याकडे येण्याचा प्रयत्न करतो. तुमच्यासोबत जे पक्ष प्रवेश त्यावेळेस केलेले जे कार्यकर्ते त्यांना यावेळेस पोचपावती म्हणून काहीतरी चांगली मिळेल का? एक गोष्ट लक्षात घ्या की निवडणुकीमध्ये आपण रेसचा घोडा आधी सोडतो. आपण रेस कोर्समध्ये गेल्याच्या नंतर रेस लावताना सुद्धा घोडा चांगलाच पाहिजे ना. त्याच्यामुळे थकलेला किंवा मागे राहिलेल्या घोड्याला सोडून देतो का आपण? त्यांचा पण सन्मान केला जातो. माझ्या येण्याच्या पूर्वी जे राष्ट्रवादीत होते त्यांचा पण सन्मान केला जाईल. दादांच्या नेतृत्वात जेव्हा राष्ट्रवादी सुरू झाली तेव्हाच्या काळात जे कोणी असतील त्यांचाही सन्मान केला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवीन जुने भेदभाव न करता सगळ्यांचा सन्मान करण्याची जबाबदारी आमची आहे. आगामी स्थानिक स्वराज्य समितीमध्ये किती लोकांची इच्छुकाची उमेदवार आहे? जिल्हा परिषद, पंचायत समिती? आता आम्ही अर्ज आणखी मागवले नाही. आजचे सगळे कार्यक्रम झाल्यावर आमच्या प्रमुख मंडळीशी चर्चा होईल. परंतु माझ्याकडे येणारा वर्ग आहे, खडगावकर साहेबाकडे जाणारा वेगळा वर्ग आहे, आमचे अन्य सगळे माजी आमदार महोदय आहेत, पक्षाचे अध्यक्ष आहेत, तिकडे शिवराज पाटील होटाळकर आहेत, तिकडं बाळासाहेब आहेत. त्याच्यामुळं ज्याला जे सोयीचं वाटतं तिकडे जाऊन ती मागणी करतायत. पण शेवटी आम्ही सगळेजण बसून एकत्रितपणाने सर, नगराध्यक्ष के लिए उम्मीदवार फाइनल हो गया क्या राष्ट्रवादी की ओर से देगलूर नगर परिषद? अभी एप्लीकेशन ही मंगाए नहीं. तो जो एखादा कार्यकर्ता है आगे आ सकता है तो उसका स्वागत है, मगर हमने जब एप्लीकेशन मंगाएंगे उसके बाद हम लोग बैठेंगे, उसके बाद डिसाइड करेंगे. ये प्रोसीजर होती है पार्टी की, वो प्रोसीजर से नहीं. सर, अगर उम्मीदवार फाइनल होता है तो क्या भाजपा का भी क्या नगराध्यक्ष देगलूर में ठहरेगा क्या नगराध्यक्ष के लिए? वो उनके पार्टी का मैं क्योंकि सर आपका अलायंस है इसलिए. देखो, दूसरे पार्टी के बारे में मैं कुछ बोलना नहीं चाहता. मेरे पार्टी के बारे में मुझे पूछा मैं समझा. सर, आता तुम्ही एक सांगितलं होतं की जुन्या संधी देखील मिळणार आहे पक्षामध्ये. तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जुन्या जे काय सगळं अनेक वर्षापासून काम करत आहे, आता नवीन चेहरे आले त्यांना उमेदवार देणार असं चर्चा सध्या चालू आहे. तेव्हा जुने कार्यकर्ते निवडणूक लढवण्याला जिथं सक्षम आहेत, जिथं लोकांची डिमांड आहे त्यांना तिथं विचार केला नाही आणि त्या ठिकाणी केलं असेल तर आम्ही शासकीय ज्या समित्या आहेत, अनेक महामंडळ आहेत, शासकीय समित्यामध्ये वाटा ठरलेला आहे की भारतीय जनता पक्षाने किती घ्यायच्या, शिवसेनेने किती घ्यायच्या आणि राष्ट्रवादीने किती घ्यायच्या. त्याच्यामुळं प्राधान्यानं जी जुनी मंडळी आहे त्यांना आम्ही त्या समितीवर घेणार. सर, भजनाजी नीलमवार साहब के बाद पदमवार सौकर राष्ट्रवादी की गुटा यहाँ के देगलूर में संभाले थे. आज नीलमवार फैमिली पदमवार सौकर के साथ रहेगी आज इलेक्शन. मैं क्या बोला आपको कि जो लोग हमसे मिले नहीं हम उनको मिलेंगे, रिक्वेस्ट करेंगे, दूसरा क्या कर सकते हैं. हम उनका सम्मान देने के लिए उनको बात करेंगे और वो आ गए तो उनका स्वागत है. सर, सध्या एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं सर्वात जगताप आमदार यांनी की दिवाळीला हिंदू बांधवाकडूनच खरेदी करा. त्याच्यामुळं देगलूरमध्ये मुस्लिम समाजामध्ये एक जोरदार चर्चा कोणी? संभाजी जगताप यांनी केली होती. त्याच्यावर माननीय अजितदादा पवार साहेबांनी चर्चा चालू आहे सर, याच्याबद्दल तुम्ही काय मुस्लिम समाजाला- अजितदादा पवार साहेबांनी अतिशय चांगल्या भाषेमध्ये त्यांना समज दिलेली आहे. ते माझे सहयोगी आमदार आहेत, परंतु नेत्यांनी एकट्या
एका प्रकरणावर बोलल्यावर मी परत त्याच्यावर प्रतिक्रिया देणं मला वाटतं उचित आहे. सर अनेक देगलूर शहरामध्ये मुस्लिम समाजाचे 17 ते 18 हजार मतदान आहे. आजपर्यंत आम्हाला जे त्यांच्याकडून एक नाराजी व्यक्त आहे की आम्हाला नगराध्यक्ष पद द्यावे अशी त्यांची एक जनतेच्या मनातून एक भावना आहे. बा पुढे येणाऱ्या कार्यकर्त्याला नेहमी संधी दिली पाहिजे. मी जेव्हा लोकसभेचा सदस्य होतो त्याच्या अगोदर जेव्हा निवडणुका नगरपालिकेच्या झाल्या, मी कंधार शहरामध्ये देखील मुस्लिम कॅन्डिडेट नगराध्यक्षपदाला उभा केला होता. ते शिवसेनेच्या चिन्हावर. शेवटी लोकांची काही इच्छा आहे आणि मुस्लिम समाज असेल, दलित समाज असेल, बहुजन समाज असेल, या सगळ्या समाजाचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केला. आपण जर उदाहरण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला विधान परिषदेच्या 2 जागा आल्या. त्यातली एक जागा मुस्लिम समाजाला दिली अजितदादांनी, इद्रिसभाई नाईकवाडे. नवाब मलिक साहेबांची कन्या जी आमची भगिनी आहे सना मलिक, ती आता विधानसभेत आमच्यासोबत काम करते. हसन मुश्रीफ साहेबांना कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद दिलेलं आहे. दलित समाजामध्ये अण्णा बनसोडे साहेबांना विधानसभेचं उपाध्यक्ष केलं. कमी संख्येमध्ये सगळ्या समाजाला कसं घेऊन जावं, नरहरी झिरवळ साहेबांना मंत्री केलेलं आहे. हे सगळ्या समाजाला भुजबळ साहेब आहे. हे सगळ्या समाजाला प्रतिनिधित्व देण्याचं काम इथं कुठलाही जातीवाद राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाही आहे. सर, देगलूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष जे पद आहे ते ओबीसी महिलांना सुटलेलं आहे. आता जे प्रवेश झालेले आहेत, जे नांदेड येथे चौकांचा प्रवेश झालेला आहे, त्यापैकी पुरुषांचं आपल्यामध्ये पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे. पुरुषाच्या प्रवेशावरती आपण स्त्रियांना उमेदवारी देणार का? म्हणजे समता दृष्टी जेव्हा विचार करतो तेव्हा महिलांना कशा पद्धतीने बोलणार? जेव्हा आमच्याकडे प्रवेश करतात किंवा आम्ही विनंती करून प्रवेश करून घेतो, दोन्ही नाण्याचे एक बाजू आहे. महिलांना तेव्हा आमची पण त्यांच्याकडून काही अपेक्षा असतील, त्यांची पण आमच्याकडून काही अपेक्षा असतील. त्याच्यामुळं आता आम्ही प्रवेश देणार. मी दिले असतील, कसगावकर साहेबांनी दिले असतील, उद्या दादांच्या नेतृत्वात प्रवेश होतील. या सगळ्यांना आम्ही एकत्रित बसू आणि त्याच्यातून कोणाला उमेदवारी द्यायची हा मार्ग. सर, माझं म्हणणं असं आहे की तुम्ही पुरुषांना प्रवेश दिलेला आहे, पण ही जागा जी सुटलेली आहे ओबीसी महिलांना उभा करावं लागेल ना. पुरुषाला प्रवेश दिला तर काय झालं? महिलांना प्रवेश आता तुम्ही एक ऐकून घ्या. जेव्हा माझी मुलगी जिल्हा परिषदेला उभा राहील किंवा माझी मुलगी म्हणून किंवा कार्यकर्ता म्हणून तर नाही ना, एखाद्या नेत्याची किंवा एखाद्या कार्यकर्त्याची पत्नी उभा राहू नये असं कुठं नाही ना. परंतु आम्ही सगळ्याला विश्वासात घेऊ. सगळ्यांनी सांगितलं हा उमेदवार योग्य आहे ना, विचार केला पाहिजे, त्याचा विचार होईल. आम्ही तशा पद्धतीचा शिफारस करू. परत एकदा दीपावलीच्या आपल्याला सुद्धा शुभेच्छा आणि सर्व जनतेला शुभेच्छा.